तुमच्याकडे घर आहे, गाडी आहे, महागडा फोन आहे. एक प्रश्न, ती असेट आहे की लायबिलिटी आहे? सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे असेट आपल्यासाठी पैसे निर्माण करणारी आणि भविष्यामध्ये व्हॅल्यू वाढवणारी, आणि लायबिलिटी म्हणजे आपल्या पॉकेटमधून पैसे बाहेर नेणारी आणि आपल्यासाठी ती व्हॅल्यू डिक्रीज करणारी. सांगायचं म्हणजे जे घर आपण घेतलेलं आहे ते घर जर रेंटवरती दिलं आणि त्या घरामधून रेंट येत असेल आणि लोन त्याच्यावरती ₹1 नसेल तर ते घर आपल्यासाठी असेट आहे. म्युच्युअल फंडमध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट ही सुद्धा आपल्यासाठी एक असेट आहे, कारण फ्युचरमध्ये भेटणारा जो काही परतावा आहे तो परतावा आपल्याला कंपाऊंडेड भेटतो. घेतलेली कार ही आपल्यासाठी लायबिलिटी आहे. ती फक्त पार्किंगमध्ये उभी असेल पण त्याचा EMI चालू असेल, त्याची सर्व्हिसिंग दर महिन्याला करावी लागत असेल तर ती आपल्यासाठी लायबिलिटी आहे. त्याचबरोबर घेतलेला महागडा फोन, आज घेतलेला ₹1,00,000चा फोन पुढे 6-7 महिन्यांनी त्याची व्हॅल्यू 50,000 ते 40,000 रुपये होऊन जाते. तर तो घेतलेला फोन ही आपल्यासाठी लायबिलिटी आहे. तर तुम्ही कोणत्या लायबिलिटी आणि असेट बाळगत आहात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि चॅनलवर फर्स्ट टाईम आला असेल तर चॅनलला फॉलो करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.